जेनेसिस 126 to 128. ओके, उत्पत्ती याचा पहिला अध्यायाचा 26, 27, 28 वचन आपण पाहत होतो. क्विक रिकॅप घेऊया. काल आपण जे पाहिलं ते उत्पत्ती 1:26 मध्ये जर आपण पाहिलं तर तिथे स्पष्ट लिहिलेलं आहे की देन उत्पत्ती 1:26, मग देव बोलला, आपण आपल्या प्रतिरूपाचा आणि आपल्याशी सदृश्य असा मनुष्य तयार करू. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्रामपशु, अवघी पृथ्वी व पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी यावर ते सत्ता चालवतील. आणि देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला आणि नर व नारी अशी ती निर्माण केली. प्रेज द लॉर्ड. आणि नंतर उत्पत्ती 1:28 मध्ये दिले की देवाने त्यास आशीर्वाद दिला. प्रभू म्हणाला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका, ती सत्तेखाली आणा आणि सर्व जे काही परमेश्वराने बनवलंय त्या सगळ्या क्रिएशनवर तुम्ही काय करा, प्रभुत्व करा किंवा तुम्ही त्यावर अधिकार चालवा. सर्व काही देवाने बनवलंय त्यावर तुम्ही तुमची सत्ता चालवा. प्रेज द लॉर्ड. सो ह्या गोष्टी आपण काल पाहिल्या होत्या. सो ज्यावेळेस परमेश्वर म्हणाला की लेट अस मेक अ मॅन, ओके, ज्यावेळेस असं लिहिलं आहे की उत्पत्ती 1:26 मध्ये, आणि मग देव बोलला की आपण आपल्याशी सदृश्य, आपल्या प्रतिरूपाचा असा मनुष्य तयार करू. हालेलुया, थँक्यू जीसस. सो ज्यावेळेस परमेश्वर हे बोलला ना, तर तिकडे दिलंय की आपण आपल्या प्रतिरूपाचा आणि आपल्याशी सदृश्य असं लिहिलंय. सो वेन गॉड वॉज टॉकिंग अबाउट दिस, ज्यावेळेस परमेश्वर असं बोलत होता, ही वॉज नॉट अलोन. आपण काल पाहिलं की जर आपण एकटं स्वतःशी बोलत असेल तर आपण म्हणणार मी असं विचार करते, मला असं वाटतं, किंवा माझे असे प्लॅन आहेत, टुडे आय विल गो देअर. सो आपण एकेरी संबोधतो आपण स्वतःशी बोलताना, जरी भलेही तुम्ही एकटे आहात आणि स्वतःशी जरी बोलत आहात. इकडे परमेश्वराचं वचन सांगते की आपल्या प्रतिरूपाचा, आपल्याशी सदृश्य असा मनुष्य आपण तयार करू. ओके, सो आपल्या प्रतिरूपाचा ज्यावेळेस परमेश्वर म्हणाला आपले, याचा अर्थ तिकडे परमेश्वर आणि अजून कोणी लोक होती. हालेलुया. गॉड वॉज नॉट अलोन, देयर वॉज गॉड, द होली स्पिरिट अँड द सन. ओके, फादर, सन अँड द होली स्पिरिट, हे ना पिता, पुत्र, पवित्र आत्मा त्यावेळेस तिथे होते. आणि दे डिसाइडेड, त्या सगळ्यांनी नाही का, इट इज लाईक अ कॉन्फरन्स आहे, एक त्यांची सभा भरली आहे, या तिघांची मीटिंग आहे आणि त्याच्यामध्ये ह्यांनी ठरवलं आहे की आपण आपल्याशी सदृश्य, आपल्या प्रतिरूपाचा असं आपण मनुष्य बनवू. याचा अर्थ की ज्या वेळेस मनुष्य बनवण्यात आला तो पिता, पुत्र, पवित्र आत्मा या इमेज मध्ये बनवण्यात आला. ओके, जसा पिता, पुत्र, पवित्र आत्मा आहे, त्यांचं जे सदृश्यता आहे किंवा ते प्रतिरूप आहे किंवा रूप आहे किंवा जसे ते दिसतात किंवा ज्या प्रकारे ते ऑपरेट होतात, ज्या प्रकारे ते मूव्ह होतात, त्या प्रकारे परमेश्वराने आपल्याला बनवलंय. सो वी आर इन द इमेज अँड द लाइकनेस ऑफ गॉड. आणि आपण काल हेही पाहिलं होतं की जगाने असे स्टँडर्ड्स आणले. जगामध्ये आहे की जर एक मुलगी आहे तर तिची फिगर अशी असावी, एखादा जर पुरुष आहे तर त्याचं नाही का फिजिक किंवा बॉडी, शरीर यष्टी कशी असावी, कुठली हेअरस्टाईल सध्या चालू आहे, कुठल्या कपड्यांची फॅशन सध्या ट्रेंडिंग मध्ये आहे, किंवा कुठल्या गोष्टी सध्या समाजामध्ये चालतात जे आपण पाहतो टीव्ही द्वारे, मॉडेल्स जे करतात, ऍक्टर ऍक्ट्रेसेस जे करतात, किंवा न्यूजपेपर मध्ये. सो प्रत्येक काही वर्षानंतर एक फॅशनचं नवीन ट्रेंड येतो, ती बदलत असते, पुन्हा जुनी फॅशन येते, थोडंसं मॉडिफिकेशन होतं, तो नवीन गोष्टी घडतात, त्याच गोष्टी घडतात. आणि मग ते आलं की लोकांना वाटतं की सध्या हे चालतं, मी काय हे जुन्या गोष्टी करते, मी ऑड मॅन आउट किंवा मी वेगळं काहीतरी दिसत असेल. सो जे ह्या जगाने नाही का परिमाण ठेवले, ह्या जगाने जे मेजरमेंट ठेवले, ह्या जगाने जे स्टँडर्ड्स ठेवले, ह्या जगाने ज्या गोष्टी ठरवल्या, त्याच्यामध्ये ना आज प्रत्येक व्यक्ती, हा जगातला व्यक्ती स्वतःला बसवायचा प्रयत्न करत आहे. आणि आपण विसरून जातो की जगाने किंवा या जगामध्ये जो अँटी क्राइस्ट आहे किंवा जो सैतान आहे त्याने आपल्याला बनवलं नाहीये. बायबल सांगतं जग आणि जगाची अभिलाषा काय आहे, नष्ट होत आहे. जग आणि जगातल्या सगळ्या गोष्टी त्या नष्ट होत आहे, परंतु परमेश्वराच्या इच्छेनुसार करणारा सर्व काळ टिकतो. हालेलुया. सो जे नष्ट होत आहे, ज्याच्यामध्ये गौरव नाहीये, विच हॅज लॉस्ट इट्स ग्लोरी, ज्या गौरवाला गमावलेले, त्या गोष्टीला कॉपी करायला, त्या गोष्टीमध्ये बसवायचा आज मनुष्य प्रयत्न करत आहे. सी नाउ डेज यु नो कॉस्मेटिक सर्जरी किंवा नाही का आपण म्हणू शकतो की बॉडी मॉडिफिकेशन, ट्रान्सफॉर्मेशन, हे जे आहे ना खूप चालतंय. म्हणजे तुम्ही दिसायला नाकी डोळी जरी चांगले असणार ना तरी सुद्धा नाही का नाक एवढंच लांब असावं, डोळ्यांचा आकार असाच असावा, किंवा हे चिक बोन दिसले पाहिजे, किंवा जॉ लाईन दिसली पाहिजे, किंवा तुमचे क्लॅविकल कॉलर बोन दिसलं पाहिजे, किंवा
केस असे असले पाहिजे किंवा चीन अशी असली पाहिजे. म्हणून काय चालू आहे माहितीये समाजामध्ये, सगळेजण फेशियल रिकन्स्ट्रक्शन सर्जरी करत आहेत किंवा सुरकुत्या नाही दिसल्या पाहिजे ना. वय आता होतंय, परंतु वयानुसार चेहरा म्हातारा किंवा असा वेगळा नाही दिसला पाहिजे. मग कंटिन्युअस ते बोटॉक्स ट्रीटमेंट घेणं किंवा इंजेक्शन्स घेणं, वेगवेगळे थेरपीज करणं किंवा नोज जॉब करणं, फिलर्स लावणं. ओ माझा शरीराचा हा भाग खूप छोटा आहे, सो मला नाही का हा भाग चांगला उठावदार दिसायला पाहिजे. मग आर्टिफिशियल इम्प्लांट्स घालणं आणि शरीराच्या विशिष्ट भागाला जास्त मोठं दाखवणं, या अशा गोष्टी का चालू आहेत माहिती? कारण ना या जगामध्ये एक फॅशन, एक ट्रेंड सैतान आणत आहे आणि त्याला माहितीये की लोकांना स्वतःकडे आपण आकर्षित करायला लावलं. स्वतः तो जसं त्यावेळेस ओके एदेन बागेमध्ये उत्पत्ती 3 मध्ये तो काय म्हणाला, हव्वाला काय म्हणाला की असं कोणतं झाड आहे का ज्याचं फळ खाऊ नको असं परमेश्वराने सांगितलं. आणि ती म्हणते हो, बागेच्या मध्यभागी जे बऱ्या वाईटाचं ज्ञान देणारं झाड आहे ना, परमेश्वर बोललाय त्याला त्याचं फळ खाऊ नका आणि हातही लावू नका. आणि सैतान तिला काय म्हणतो, अगं कोण बोललं, असं काही नाहीये, परमेश्वराला माहितीये जेव्हा तू त्याचं फळ खाशील तू देवासारखी होशील. आता इकडे त्याने ईवच्या किंवा हव्वाच्या मनामध्ये त्या सर्पाने, त्या चतुर सर्पाने, त्या धूर्त सर्पाने काय घातलं की तू देवासारखी होशील. ज्या वेळेस तो एक वाक्य बोलला, तू देवासारखी बरं वाईट जाणणारा होईल, तिच्या मनाने नाही का तिच्या कानाने ते शब्द ऐकले, तिच्या मनामध्ये ते आले आणि ती विचार करायला लागली, याचा अर्थ मी देवासारखी नाहीये का? मी देवासारखी बरं वाईट जाणणारी होईल. जर ते फळ खाल्लं तर ते फळ मला परमेश्वरासारखं बनेल. आय कॅन आय कॅन बी ऍट द सेम स्टँडर्ड, सेम लेवल विथ द लॉर्ड. हालेलुया. आणि तिला बागेत ते एकच झाड नव्हतं, असंख्य झाडं होती, असंख्य अगणित अशी झाडं होती. परंतु त्या एक झाड, जे झाड तिला तिच्या पाचारणामधून किंवा त्या कपलला त्यांच्या कॉलिंग मधून पाडू शकतं, किंवा ते जे झाड त्यांच्या पतनाला कारण बनू शकतं ना, त्या फळाकडे सैतानाने आकर्षित केलं. कशाद्वारे? त्याने तिला पटवून दिलं की तू देवासारखी नाही, थोडीशी कमतरता तुझ्यामध्ये आहे, तू ते खाशील, बरं वाईट जाणणारी होशील आणि मग ना देवासारखं तुला ज्ञान येईल, तू देवासारखी बनशील. आणि तिला त्या जेव्हा सैतानाच्या पर्स्पेक्टिव्हने, त्या दृष्टिकोनातून ती विचार करायला लागली, तिला वाटलं अरे खरंच हे फळ मला देवासारखं बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देऊ शकतं. अँड देन बायबल सांगतं की तिने पाहिलं ते फळ ना दिसायला सुंदर, मनोहर, खाण्यास चांगलं आणि शहाणं करण्यास इष्ट आहे. हालेलुया. हे फळ मला शहाणं करू शकते, हे फळ मला बऱ्या वाईटाचं ज्ञान देऊ शकतं, हे सुंदर पण आहे आणि मनोहर पण आहे, माझ्या मनाला भावतंय, मला आवडतंय, खाण्यास सुद्धा चांगला आहे. ह्या गोष्टी सैतानाने तिला एका वाक्याने पटवून दिल्या की देवासारखं बरं वाईट जाणणार होईल. अँड शी वॉज कन्व्हिन्स्ड की मी देवासारखी नाहीये. सो आजही सैतान काय करत आहे माहिती? सेम स्ट्रॅटेजी. सैतान नाही का त्याच गोष्टी मॉडिफाय करून आणत आहे. हो, तुमचं नाक चांगलं नाहीये, यू आर नॉट तुझा रंग चांगला नाही, तुझ्या डोक्यावर केस नाहीये, यू आर टू फॅट, यू आर टू थिन, तू खूप स्किनी आहे, तुझ्या शरीरावर नाही का मसल्सच नाही, मांसच नाही, अदरवाईज तू खूपच जाड आहे. सो अशा प्रकारे तो आपल्याला दाखवतोय की काहीतरी कमतरता आपल्यात आहे आणि आपण ती आपल्या बलाने, आपल्या बुद्धीने, आपल्या मेहनतीने ना ती कमतरता आपण बाजूला केली पाहिजे, त्याच्यावर विजय मिळवला पाहिजे. सो ईवला वाटलं, हव्वाला वाटलं की देवाकडे जाऊन ह्या गोष्टी मागण्यापेक्षा की देवासारखं जर मला बनायचं, शी वॉज नॉट अगेन्स्ट गॉड. ती देवाच्या विरोधात नव्हती की देवाने असं कसं केलं, मला हे कसं केलं, मी पण देवासारखी. नो, शी वॉज नॉट इन कॉम्पिटिशन विथ द लॉर्ड. तिच्या मनात तसा काही हेतू नव्हता. बट देन शी थॉट की मी सुद्धा परमेश्वरासारखी होईल अँड माय गॉड विल बी हॅपी. आणि तिला मग वाटलं की ते फळ तिला ती अबिलिटी देईल, ते फळ तिला कुवत देईल, ती क्षमता देईल आणि ते फळ खाण्यासाठी ती धजावली किंवा ते फळ खाण्याचं नाही का तिने ते धाडस केलं. सो आजही काय होतंय, सैतान तुम्हाला कन्व्हिन्स करतोय की तुमचा रंग चांगला नाही, तुम्ही दिसायला चांगले नाही, तुमचा स्वभाव चांगला नाही, तुमचा आवाज खराब आहे, तुमचा चेहरा व्यवस्थित नाहीये. आणि सो इतक्या सगळ्या गोष्टी कन्व्हिन्स करतो आणि मग आपण पैसा, आपला वेळ, आपल्या शरीराचं आपली एनर्जी आपण घालवतोय की बाह्य रीतीने काहीतरी नाही का मॉडिफिकेशन करून या समाजाच्या स्टँडर्ड्स मध्ये मी बसेल, ओके, मला पण लोक नाही का ऍक्सेप्ट करतील, मी सुद्धा नाही का खूप छान दिसेल, मी पण ब्युटिफुल दिसेल, क्यूट गर्ल दिसेल. आजकाल मी तुम्हाला सांगते, लाईक माय एल्डर डॉटर, माझी मोठी मुलगी म्हणत होती
की शी इज इन 5th स्टँडर्ड. ओके, 5वीला आहे. तिच्या क्लासमधल्या मुली, ओके, कुठला तरी एक पॉप बँड आहे, ब्लॅक पिंक. येस येस, ब्लॅक पिंक. आणि अजून एक काहीतरी नाव घेतलं तिने, त्याचं काहीतरी डेव्हिलिशियस नेम आहे त्याचं. तर त्या ज्या मुली आहेत ना, त्या मुलींसारखं तिच्या क्लासमधल्या मैत्रिणी, त्या मुलींसारखं नाही का, त्यांना वाटतं की दे शुड ऑल्सो बी लाईक कोरियन ब्युटी दिसावं, कोरियन मुलींसारखं सुंदर दिसावं, क्यूट दिसावं, म्हणून ते सुद्धा नाही का स्वतःला तसं इमॅजिन करतात. स्कूलमध्ये त्याच गोष्टी बोलत असतात. आणि ती म्हणत असते की इतकं जास्त 5वीतल्या मुलींच्या जीवनामध्ये सुद्धा ह्या गोष्टींचा प्रभाव आहे की ते असं कम्पेअर करतात. आणि ते म्हणतात, ओ माझी उंची चांगली आहे, माझा नाही का चेहरा चांगला आहे, माझे नाक असं आहे, नो मला असं दिसलं पाहिजे, मी मोठं झाल्यावर हे करणार आहे, ते करणार आहे. सो त्यांची बॉडी लँग्वेज, त्यांची शरीराची नाही का शरीर यष्टी, त्यांचे हालचाल, हावभाव, या सगळ्या गोष्टी बदलतात. त्या सगळ्या गोष्टी नाही का इम्पॅक्ट झाल्या, त्या सगळ्या गोष्टींवर प्रभाव पडला ह्या जगाचा. सो आपण पाहिलं होतं की ईव, हव्वा जी आहे ना, ती ऑलरेडी परमेश्वराच्या प्रतिमेमध्ये आणि परमेश्वरा सदृश देवासारखी बनवण्यात आली होती. तिला बनण्याची, ते फळ खाऊन अजून वेगळं काही करण्याची गरज नव्हती. शी वॉज ऑलरेडी क्रिएटेड इन द इमेज अँड द लाइकनेस ऑफ गॉड. सो इन्स्टेड ऑफ बिलिव्हिंग दिस, शी गॉट डिसीव्ड बाय द वर्ड ऑफ द एनिमी. त्या धूर्त सर्पाच्या शब्दाने, त्या शत्रूच्या शब्दाने ती फसवली गेली. आणि काय झालं माहितीये का, की देवाने जे सांगितले त्या गोष्टीकडे लक्ष लावण्याऐवजी चुकीचं, सगळ्यात फर्स्ट ऑफ ऑल तिने सर्पाशी संभाषण करायची गरज नव्हती. रॉंग कॉन्व्हर्सेशन लेड टू रॉंग रिझल्ट्स. ओके, चुकीच्या संभाषणाद्वारे चुकीचे शब्द तिने ऐकले, चुकीच्या गोष्टीवरती मनन करू लागली आणि ती चूक करण्यासाठी तिची डेअरिंग झाली. आणि काय झालं माहिती, त्या गोष्टीद्वारे ते सगळं गमावलं. आणि तुम्हाला माहिती, आपण काल पाहिलं होतं की ज्या वेळेस परमेश्वर बोलला की आपण आपल्याशी सदृश, आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य तयार करू, द मोमेंट गॉड सेड दिस, द इमिडिएट नेक्स्ट वर्स, ओके, उत्पत्ती 1:26 ही जी पहिली वाक्य बोलली ना, की त्याच्या लगेच पुढे परमेश्वराने काय सांगितले की अँड ही विल डॉमिनेट. ओके, आणि समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी आणि ग्रामपशु आणि अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर रांगणारे सर्व, यावर ते सत्ता चालवतील. सो वाय द मॅन वॉज क्रिएटेड इन द इमेज अँड द लाइकनेस ऑफ गॉड. मनुष्य परमेश्वरा सदृश्य आणि प्रतिमेमध्ये का घडवला होता माहितीये का, जेणेकरून काय होईल, ते अवघ्या पृथ्वीवर सगळं देवाच्या निर्मितीवर ते सत्ता चालवतील. ओके, कशासाठी, टू रूल अँड रेन, टू डॉमिनेट. प्रेज द लॉर्ड. आणि मग आपण काल हे सुद्धा पाहिलं होते, आय टॉट यू, की जर मी लाईक उलट पाहिलं की कोण सत्ता करू शकतं, कोण अधिकार करू शकतं. ओके, सो खूप लोक म्हणाले की आपण देवाची लेकरं, बट यू नो व्हॉट इज ऍक्च्युअल आन्सर, व्हॉट विल बी द प्रिसाइज आन्सर किंवा करेक्ट आन्सर काय माहितीये का, कोण सत्ता करू शकतं या सर्व निर्मितीवर, अवघ्या पृथ्वीवर, जे देवाच्या प्रतिमेमध्ये आणि देवा सदृश्य बनवले गेले आहेत. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो जर तुम्ही देवाच्या प्रतिमेमध्ये देवा सदृश्य बनवले गेले आहात असा विश्वास ठेवताना, तर डेफिनेटली यू आर क्रिएटेड टू डॉमिनेट. तुम्ही या पृथ्वीवर सत्ता करण्यासाठी बनवले आहेत. सो तेच लोक या पृथ्वीवर सत्ता आणि अधिकार करू शकतात ज्यांना परमेश्वराने त्याच्या प्रतिमेमध्ये आणि त्याच्या सदृश्य, त्याच्या सारखं बनवलं आहे. एंजल्स आर नॉट क्रिएटेड इन द इमेज अँड द लाइकनेस ऑफ गॉड, नीदर एनी एनिमल नॉर ट्री. कुठला पक्षी, मासे किंवा देवदूत, दुरात्मे, कोणीही देवाच्या प्रतिमेमध्ये नाही बनवलंय. फक्त सर्वश्रेष्ठ अशी देवाची जी हस्तकृती आहे मनुष्य. आणि म्हणून मनुष्याला ज्या क्षणी परमेश्वर म्हणाला, ओके, बसले पिता पुत्र पवित्र आत्मा, ओके, त्यांची कॉन्फरन्स, ते म्हणतात आपण काय करूया माहिती, आपल्या सदृश्य, आपल्या प्रतिमा रूपात असा एक मनुष्य बनवूया. आणि इमिडिएटली मनुष्य बनवूया बोलल्यावर ते काय म्हणतात, आणि आपण अवघी पृथ्वी, हे 6 दिवस आपण जे काम केलंय ना, आपण प्रकाश घडवला, त्याच्यानंतर आपण काय केलं, पाणी वेगळं केलं, जमीन वेगळी केली, मग आपण दिवस आणि रात्र वेगळे केले, मग आपण सगळी सबीज फळं देणारी हिरवळ जमिनीतून उगवली, चंद्र सूर्य तारे बनवले, त्याच्यानंतर सर्व प्राणी, आकाशातील पाखरं, समुद्रातील मासे, ग्राम पशु, सर्व प्रकारचे
रांगणारे प्राणी हे सगळ्यांची आपण निर्मिती केली आणि हे जे सगळं झालं याच्या नंतर ना परमेश्वर म्हणाला आता एवढं सगळं तर बनवलं, ही पृथ्वी सगळ्या गोष्टी बनवल्या आहेत, पण आता काय करायचंय, या सगळ्या गोष्टीवर कोणीतरी प्रभुत्व चालवलं पाहिजे, कोणीतरी अधिकार केला पाहिजे, कोणीतरी हक्क गाजवला पाहिजे, कोणीतरी ह्या सगळ्या गोष्टीचं नाही का अधिकारी, मालक किंवा एक एक असं रूलर बनलं पाहिजे. आणि मग त्या गोष्टी करताना नाही का हे तिघं बसलेत आणि म्हणतात कोण करणार. देवाने हे स्वतः सत्ता अधिकार करण्यासाठी बनवलं नाहीये. प्रेज द लॉर्ड. आणि त्यावेळेस ते तिघं म्हणाले आपण काय करूया माहिती, आपल्या तिघांसारखा, आपल्याशी सदृश, आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य बनव. आणि ज्या क्षणी त्यांनी मनुष्य बनवायचं ठरवलं, द इमिडिएट नेक्स्ट वर्स सेज अबाउट द डॉमिनियन. ओके, इट टॉक्स अबाउट द अथॉरिटी, इट टॉक्स अबाउट द रूलरशिप. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. याचा अर्थ मनुष्याची निर्मिती झाली आहे अधिकार, सत्ता, प्रभुत्व गाजवण्यासाठी. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. So it is like human stewardship and authority over creation. मनुष्याला परमेश्वराने संपूर्ण पृथ्वी सगळ्या गोष्टी अधिकार करण्यासाठी दिल्या. ओके, यासाठी परमेश्वर असं नाही बोलला की आता आपण वाट पाहूया, आपण बघूया की मनुष्य कसा वागतोय, इफ इज फेथफुल, आपल्या आज्ञा पाळतोय का, आपण ट्राय करूया, आपण नाही का परीक्षा घेऊया, कसोटी घेऊया आणि मग सगळी पृथ्वी देऊया. नो. सो ऍडम अँड इव्ह किंवा आदामाला ना स्वतःला प्रूव्ह करावं लागलं नाही, स्वतःला ना देवासमोर असं दाखवून द्यावं लागलं नाही की देवा मी खूप आज्ञाधारक आहे, आता ही पृथ्वी तू मला देऊ शकतो. नो. द मोमेंट गॉड सेड दॅट वी विल मेक अ मॅन इन द इमेज अँड द लाइकनेस ऑफ गॉड, द इमिडिएट नेक्स्ट थॉट और द इमिडिएट नेक्स्ट ब्लेसिंग वॉज डॉमिनियन. हालेलुया. सत्ता, अधिकार. प्रेज द लॉर्ड. सो परमेश्वर आपला असा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. त्याने बनवलंच आहे आपल्याला ह्या सगळ्या त्याच्या निर्मितीवर अधिकार करण्यासाठी. सो दिस इज युअर आयडेंटिटी. ही तुमची ओळख आहे. प्रभूने तुम्हाला का बनवलं आहे? अधिकार करण्यासाठी, सत्ता करण्यासाठी. कशावर? आकाशातील पाखरं, समुद्रातील मासे, संपूर्ण ग्राम पशु, सर्व जे प्राणी आहेत ते, आणि अवघी पृथ्वी, या सगळ्याला आपण सत्तेखाली आणायचे. वी आर गिवन द स्टीवॉर्डशिप, वी आर द अथॉरिटी. ओके, आपण तो अधिकार गाजवणारी लोक आहोत. हालेलुया. ओव्हर एव्हरी क्रिएशन. सो दिस स्टीवॉर्डशिप इज गिवन टू ह्युमन. मनुष्याला दिलेली आहे. वाय? बिकॉज वी आर इन द इमेज अँड द लाइकनेस ऑफ गॉड. आपण परमेश्वराच्या प्रतिमेमध्ये देवा सदृश आहोत म्हणून. सो दिस इज द ग्रेट ब्लेसिंग. सो इव्हन इफ हे जगाचे स्टँडर्ड्स म्हणतात तुमचं नाक व्यवस्थित नाही, तुमचा रंग असा नाही, तुमचे दात वाकडेच आहे, ओ तुमची उंची खूप कमी आहे, तुम्ही खूपच उंच आहे, की कुठली ना कुठली कमतरता तुमच्यामध्ये दाखवत असेल, जस्ट लगेच तुम्हाला असं अलर्ट व्हायला पाहिजे की ह्या गोष्टी येत आहेत. येस, बरोबर आहे, बट इट इज द सेम वेपन एनिमी युज्ड अगेन्स्ट इव्ह. हव्वेच्या विरोधात जे शस्त्र त्याने वापरलं होतं, यू आर नॉट लाईक गॉड, यू हॅव दिस. याचा अर्थ काय माहिती? तुझ्यामध्ये काहीतरी कमतरता आहे, तुझ्यामध्ये काहीतरी कमतरता आहे आणि ते फळ ती कमतरता पूर्ण करू शकेल. सो तो दाखवते तू हे या गोष्टी केल्या ना ती कमतरता निघून जाईल. तू नाही का झिरो फिगर साठी नाही का असं केलं ना तर तुझं नाही का ती कमतरता निघून जाईल. तू रोज ती सर्जरी समजा केली किंवा त्या गोष्टींच्या मागे जर लागलात किंवा तुम्ही खाण्यापिण्यातून ह्या गोष्टी वगळल्या किंवा हे स्पेसिफिक घेतलं तर तुमच्यामधून ती कमतरता निघून जाईल. पण मला तुम्हाला सांगू दे, इट इज अ सायकल. इट इज अ सायकल. हालेलुया. ज्याच्यामध्ये सैतान एकदा तुम्हाला आतमध्ये घालतो, इट्स लाईक अ चक्रव्यूह किंवा नाही का सायकल म्हणतात ना, तसं आहे की तुम्ही एकदा आतमध्ये जाताय, आता बाहेर पडायला तुम्हाला रस्ता सापडत नाही, तुम्ही त्याच्यामध्ये भरकटत जाताय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जाणून घ्या, सगळ्यात मोठा आशीर्वाद हा आहे की तुम्ही कसेही दिसत असा, भलेही तुम्ही जगाच्या स्टँडर्ड्स मध्ये, भलेही तुमच्या फॅमिलीमध्ये कदाचित तुम्हाला लोक नावं ठेवत असतील, परिवारात होतं, कुटुंबामध्ये म्हणतात, त्यांच्या नजरेने तुम्ही सुंदर नसाल, चांगले नसाल, काही असेल, तुम्ही देवाच्या प्रतिमेमध्ये आहात, तुम्ही परमेश्वरासारखे आहात. अँड हिअर इट सेटल्स द मॅटर. इथे सगळ्या गोष्टी नाही का कुठला वादच राहत नाही, सगळा वाद इकडे संपून जातो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. गॉड लव्स यू बिकॉज ही हॅज क्रिएटेड यू. यू आर द इमेज ऑफ द इनविजिबल गॉड. जो अदृश्य परमेश्वर आहे, ज्याला कोणीच कधी पाहिलं नाही ना,
कोणीही अदृश्य परमेश्वराला पाहिले नाही, बट दे नो हाऊ गॉड लुक्स, हाऊ गॉड काय म्हणू शकतो आपण, की परमेश्वर कसा असेल. कारण बायबल सांगतं आपण त्याच्या प्रतिमेत त्याच्या सदृश आहे. सो आपण परमेश्वराचे नाही का प्रतिमा आहोत. सो परमेश्वर आपल्याद्वारे नाही का दिसतो, किंवा आपण परमेश्वराच्या प्रतिमेत असल्याद्वारे, की ज्या तुम्हाला माहितीये पित्याला कोणीही पाहिलेलं नाही, कुठल्या देवदूताने नाही, कुठल्या मनुष्याने नाही, कुठल्या दुरात्म्याने नाही. हालेलुया. त्यांनी फक्त परमेश्वराचं तेज पाहिलंय, ते पण जे नाही का परमेश्वराच्या अत्यंत पवित्र स्थानामध्ये, त्याच्या गौरवी स्थानामध्ये, अगम्य प्रकाशामध्ये जे करूब आहेत ना, त्यांनी फक्त देवाचा गौरव पाहिलाय. दॅट ग्लोरी दे हॅव सीन. नोबडी हॅज सीन द फेस ऑफ फादर. हालेलुया. द इमेज ऑफ फादर. पण ज्यावेळेस आपल्याला पाहिलं जातं ना, दे नो की पिता ह्यांच्यासारखा दिसतो. किती मोठं रिवॉर्ड आहे, किती मोठं अप्रिसिएशन आहे, किती मोठं कौतुकाची गोष्ट आहे आपल्यासाठी. प्रेज द लॉर्ड. स्वतःमध्ये कमतरता शोधू नका. प्रेज द लॉर्ड. आणि जरी वाटलं की हे नाहीये ते नाहीये, तर सैतान जे दाखवतोय त्या फळाच्या मागे किंवा त्या गोष्टींच्या मागे पळू नका. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. सो आपण आज थोडंसं अजून पुढे जाऊया. सो डॉमिनियन किंवा इथे जो शब्द वापरलाय ना, सो हे जाणून घ्या की सैतान फसवत आलाय. ही पृथ्वी मनुष्याला दिली आहे. जे देवाच्या प्रतिमेत आहे, देवा सदृश आहे, जे शरीरधारी आहे, ते लोक ही पृथ्वीवर लिगली राहू शकतात. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आपण काल पाहिलं होतं की एखाद्याने जर नाही का, एखादा शिक्षक आहे आणि त्याने BEd DEd केलेलं आहे, त्याच्याकडे शिक्षकाची पदवी आहे, चांगलं एज्युकेशन घेतलंय, खूप सारी पुस्तकं वाचतोय, खूप नॉलेज गेन करतोय आणि म्हणेल की मी शिक्षक आहे, मला सगळं कळतं, मी सगळ्या जगाला शिकवतो, आजपासून जाऊन ना ही सर्जरी मी करणार, आय विल एंटर द ऑपरेशन थिएटर, आय विल स्टार्ट परफॉर्मिंग सर्जरीज. तर नाही होणार. नो बडी विल एंटरटेन हिम. तो भले कितीही मोठा प्रशिक्षित शिक्षक असू दे, प्रतिष्ठित असू दे, त्या शिक्षकाला कोणीही डॉक्टरच्या ठिकाणी, त्या सर्जनच्या ठिकाणी उभं करणार नाही. वाय? बिकॉज त्याच्याकडे शिक्षकाची नाही का सगळ्यात उच्च डिग्री असेल, परंतु त्याने मेडिकलचं एज्युकेशन घेतलं नाही, त्याच्याकडे डॉक्टरची डिग्री नाहीये, त्याने प्रॅक्टिकल केलं नाहीये, त्याने इतर सर्जनच्या हाताखाली नाही का सर्जरी शिकली नाहीये, त्याने स्वतःला प्रूफ केलं नाहीये, भलेही पुस्तक वाचून वर्ड टू वर्ड तो सांगत असेल. सो एक शिक्षक एक डॉक्टर म्हणून सर्जरी करू शकत नाही. तसंच जे लोक नाही का, किंवा ज्या कोणत्या गोष्टी देवाच्या प्रतिमेमध्ये नाहीयेत, देवा सदृश नाहीये, ते ह्या पृथ्वीवर सत्ता अधिकार गाजवू शकत नाही. सैतान युगापासून फसवत आलाय, लबाडी करत आलाय आणि आपले अधिकार आपल्याला फसवून अज्ञानामध्ये कोंडून आपल्यापासून तो चोरी करत आलाय. बट नाव इज द टाइम. 2026 हे वर्ष आहे की आपण आपल्या अथॉरिटीमध्ये, आपण आपल्या आयडेंटिटीमध्ये, आपण आपल्या अधिकारामध्ये, आपण आपल्याला दिलेल्या परमेश्वराने जे आशीर्वाद दिले त्यामध्ये उभं राहून वर्चस्व गाजवायचंय. प्रेज द लॉर्ड. सो या वर्षी आतापर्यंत जसं जगत आले की ओके जाऊ दे, परमेश्वराला धन्यवाद, इट्स ओके, काय करणार, हे असं नाही का लेट गो अटिट्यूड चालणार नाही, की जाऊ दे हा अटिट्यूड चालणार नाही. या वर्षामध्ये तुम्हाला तुमचं नाही का परमेश्वरामध्ये दिलेले आशीर्वाद घेऊन खंबीरपणे उभं राहावं लागणार. कारण जर तुम्ही आत्मिक बाबतींमध्ये असं लूज किंवा असे नाही का ढिले जर राहिलात ना, मी तुम्हाला सांगते कधीही कोणत्याही क्षणी एनिमी, शत्रू आपला पाडाव करेल आणि आपण काहीच करू शकणार नाही. कारण आतापासून 2026 पासून पुढे येणारी वर्ष आहेत, खूप गोष्टी बदलणार आहेत. आत्मिक जगामध्ये पॉलिटिकल गोष्टी बदलतील. तुम्ही पाहाल की सरकारमध्ये, गव्हर्नमेंटमध्ये, वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये अनेक गोष्टी बदलतील. खूप जास्त ना अशा गोष्टी आता घडतील की जिथे ह्युमन इंटेलिजन्सला ना आर्टिफिशियल इंटेलिजन्स कम्प्लिटली डॉमिनेट करायला लागेल. कम्प्लिटली. खूप ठिकाणी ट्रायल सुरू झालंय. प्रेज द लॉर्ड. खूप ठिकाणी दे आर मॅपिंग युअर ब्रेन. आज लोक आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरतायत, वापरलंही पाहिजे. जे लोक नाही का काम करण्यासाठी वगैरे वापरतात, इट्स ओके, बट द ऍडव्हर्स इफेक्ट इज पीपल आर कम्प्लिटली डिपेंडंट अपॉन आर्टिफिशियल इंटेलिजन्स. AI वर इतकं डिपेंडंट आहेत की त्यांचं ब्रेन काम करत नाही. यू नो व्हॉट इज गोइंग टू कम विदिन फ्यू इयर्स. येणाऱ्या वर्षामध्ये असं येणार आहे की ना यू विल नॉट इवन कम्युनिकेट, यू विल नॉट इवन टॉक. द AI विल थिंक की तुमच्या मनात काय चाललंय, कसं झालं पाहिजे आणि मग तुम्ही काय केलं पाहिजे. इट विल
मॅन्युप्युलेट यू, तुम्हाला चालवणार. AI ला कळणार की अरे तुमच्या मेंटल ऍक्टिव्हिटी आता व्यवस्थित नाही, यू आर साऊंडिंग डिप्रेस्ड, तुम्ही व्यवस्थित नाही वाटत आहे, किंवा तुमच्यामध्ये निगेटिव्ह इमोशन्स येतात, किंवा तुम्ही खूप हाय आहात, तुम्ही खूपच जास्त एक्साइटेड आहात, तर कंटिन्युअसली AI किंवा त्या गोष्टी आहेत ना तुम्हाला कंट्रोल करणार. सो तुम्ही खूप एक्स्ट्रीम पण नाही वागणार आणि खूप लो पण नाही वागणार. अँड दे विल मॅप युअर ब्रेन. ऑलरेडी इट इज गोइंग ऑन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सो ह्या सगळ्या गोष्टींचा वापर कितपत करायचा हे पण आपल्या हातात असलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड, वी शुड नो दॅट. सो इफ यू आर नॉट व्हायलंट इन गॉड गिव्हन अथॉरिटी, देवाने दिलेल्या अधिकारामध्ये जर तुम्ही खूपच हिंसक किंवा आक्रमक नाहीये ना, तर तुम्ही तुमची पोझिशन, ख्रिस्तामध्ये तुमचे अधिकार, आत्मिक जीवनामधलं तुमचं स्थान तुम्ही गमावणार. प्रेज द लॉर्ड. सो 2026 हे वर्ष आपल्यासाठी असणार आहे लढण्याचं, युद्ध करण्याचं, समोर असलेल्या जायंटला न घाबरता. प्रेज द लॉर्ड. त्या समोर जो कोणी जायंट म्हणा, पलिष्टी म्हणा, किंवा कदाचित गोलियात गल्ल्यात असेल, त्याला न घाबरता सरळ चालत जाण्याचे हे वर्ष असणार. जे लोक अशा प्रकारे चालतील ते लोक ना आत्मिक गोष्टींमध्ये पुढे जातील. प्रेज द लॉर्ड. सो डॉमिनियन साठी जो हिब्रू शब्द वापरला आहे, किंवा जो इब्री भाषेमध्ये ओके जो मूळ शब्द मूळ बायबल जे लिहिलं त्यावेळेस जो शब्द वापरला आहे तो आहे राडा, ओके, किंवा रडा, RADAH, रडा. सो याचा अर्थ काय होतो माहितीये का? टू रूल म्हणजे राज्य करा, ट्रेड डाऊन किंवा पायदळी तुडवा, किंवा त्या सगळ्या गोष्टी तुमच्या अंकित करा, तुमच्या अधिपत्याखाली आणा, सबड्यू. जसं परमेश्वराने म्हणाले ना, तुमच्या अधिपत्याखाली सगळं असलं पाहिजे, पूर्ण पृथ्वी. एकही मासा तुझी नाही का आज्ञा मोडली नाही पाहिजे, एकही पक्षी तुझ्या इच्छेच्या विरोधात नसला पाहिजे, एकही प्राणी तुला नाही का ओलांडून पुढे नाही गेला पाहिजे. सबड्यू, सगळ्यांना तुमच्या अधीन करून ठेवा. रूलरशिप, तुम्ही नाही का अधिकार गाजवायचा आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. सो ज्या वेळेस परमेश्वराने म्हटलं की आपल्या प्रतिमेमध्ये आपल्या सदृश्य मनुष्य बनव, सो व्हॉट गॉड वॉज थिंकिंग, ही जी संपूर्ण अवघी पृथ्वी मी बनवली आहे, हे जे प्राणी, पक्षी, मासे आणि सगळं झाड, वनस्पती, सगळ्या गोष्टी, जीव जंतू, सगळं जे बनवलं आहे, या सगळ्या गोष्टींवर हा मनुष्य जो आहे ना आपल्या प्रतिरूपाचा, तो काय करेल? तो सत्ता गाजवेल, तो त्या सगळ्या गोष्टींना अंकित करून ठेवेल. इट इज लाईक की सबमिसिव्ह, माझ्या अधीन राहायचंय. यू कॅनॉट रेज युअर हेड, यू कॅनॉट टॉक बियॉन्ड मी, माझ्यापेक्षा पुढे जाऊन नाही बोलू शकत. सो यू हॅव टू सबमिसिव्ह ऑर अंडर मी, माझ्या अधीनच असलं पाहिजे. ट्रेड डाऊन, या सगळ्या गोष्टीवर मनुष्य काय करेल? सत्ता करेल, अधिकार करेल, या सगळ्या गोष्टी पायदळी तुडवेल, किंवा या सगळ्यावर तो प्रभुत्व करेल, वर्चस्व करेल. ही परमेश्वराची योजना मनुष्याला निर्माण करताना होती, आणि परमेश्वराची योजना तेव्हापासून आजपर्यंत बदलली नाहीये. इवन टुडे इट इज सेम. हालेलुया. लीगल अथॉरिटी तुमच्याकडे आहे. वन ऑफ द मिनिंग इज, एक अधिकार होतो, एक शब्द, एक अर्थ होतो की जो इब्री भाषेमध्ये सत्ता, डॉमिनियन साठी शब्द वापरलाय ना, त्याचा एक अर्थ असा होतो की लीगल अथॉरिटी, पॉवर थ्रू लीगल अथॉरिटी. डॉमिनियन म्हणजे काय माहिती? डॉमिनियनचा तुम्ही इंग्लिश डिक्शनरी मध्ये पण जर अर्थ पाहिला तर दिले पॉवर थ्रू लीगल अथॉरिटी. याचा अर्थ की तुम्हाला नाही का कायदेशीर रित्या नाही का एक बळ, एक सामर्थ्य प्राप्त झाले, कायदेशीर, कायद्याकडून, ओके, सर्वोच्च जो अधिकारी आहेत त्यांच्याकडून तुम्हाला अधिकार मिळाले, आणि हे बळ, हे ताकद तुम्हाला मिळाली. सो इट इज नॉट ओनली की अधिकार आहे, अलॉंग विथ दिस अथॉरिटी तुम्हाला ते सामर्थ्य, यू आर एन्ड्यूड विथ द पॉवर. हालेलुया. या सगळ्या गोष्टी करण्याचं सामर्थ्य सुद्धा परमेश्वराने आपल्याला दिलंय. लीगल अथॉरिटी आपल्याला दिली. सैतान लीगल, ही इज अ लीगलिस्टिक, ओके. दुरात्मे जे आहेत ना, अंधकाराचं राज्य सुद्धा लीगली काम करतं, परंतु ते फसवणुकीद्वारे काम करतं, आणि आपण नाही का त्यामुळे अडकले जातो, बिकॉज वी आर सो इनोसंट की आपल्याला वचनाचं सत्य माहित नाही. आपण बायबल वाचतो आणि म्हणतो वाव, आज मी 5
अध्याय वाचले, धन्यवाद प्रभू आजचा कोटा संपवला. उद्या नाही वाचलं, परमेश्वर मला माफ कर. परवा परत नाही का 2 अध्याय वाचले, धन्यवाद प्रभू मी आज परत सुरुवात केली. सो आपल्याला वाटतं की मी माझी ड्युटी कंप्लीट केली, मी बायबल वाचले, येस मी नाही का देवाला खुश केलंय, मी नाही का रोज बायबल वाचलं, नाव गॉड इज हॅपी. पण आपण कधी विचार करत नाही हे बायबल वाचतोय हे काय माहितीये का, हे जीवनाचं पुस्तक आहे. हे पुस्तक आहे ना कधीच रद्द होणार नाही, यातला एकही काना मात्रा रद्द होणार नाही. संपूर्ण सृष्टीला चालवणार होणाऱ्या गोष्टी, झालेल्या गोष्टी, सगळ्या गोष्टी ह्या पुस्तकामध्ये नमूद केलेल्या आहेत. प्रोव्हाइडेड यू आर डिकोडिंग द लँग्वेज. त्याच्यातला अर्थ जो आहे ना तो तुम्ही बाहेर काढायचा प्रयत्न करत आहात ना तर तुम्हाला समजेल. बट द प्रॉब्लेम इज आज वर्षानुवर्ष आपण येशूने नाही का पाण्याचा द्राक्षरस बनवला, पहिला चमत्कार काना येथे लग्नात केला, आदम आणि हव्वा यांनी फळ खाल्लं आणि पूर्ण मनुष्य जाती पापी झाली. आपण पापी, आपण माती आहे, आपण मातीमध्ये जाऊन मिळणार. त्याच्यानंतर दाविदाने गल्ल्याथाला मारलं, 5 दगड घेतले आणि नाही का मारलं. त्याच्यानंतर अलिशा बोलला आणि नामानने जाऊन पाण्यामध्ये 7 वेळा डुबकी मारली आणि तो बरा झाला. मोशेने 10 प्लेग पाठवले, ह्या 10 आज्ञा आहेत. याच गोष्टींमध्ये, ह्याच वचनांमध्ये आपण गुंतलेले वर्षानुवर्ष नाही का हेच सांगितलं जात आहे. पण त्याचा मिनिंग काय, त्याच्या मागे काय, आजच्या दिवसाला, आजच्या जनरेशन मध्ये, आज माझ्या जीवनाला हे वचन कसं लागू पडते ह्याचा आपण विचार केला का? इवन दो बायबल इज रिटन 2000 इयर्स बॅक, ओके, त्याच्याही खूप आधी लिहिलेलं आहे, तरी सुद्धा आजच्याही प्रॉब्लेमसाठी, येणाऱ्या काळातल्याही प्रॉब्लेमसाठी, अडचणीसाठी हेच बायबल सोल्युशन आहे. पण मग ते शब्द तुम्हाला व्यवस्थित नाही का डिवाइड करून, व्यवस्थित विभाजन करून त्या गोष्टी समजता येत आहेत का? जर नाही करत आहे तर नुसतं बायबल वाचताय जसं काही एखादं नाही का ग्रंथ किंवा एखादी पोथी वाचल्यासारखं. नो, तुम्हाला जाणून घ्यायचंय की तुम्ही बायबल का वाचताय, देवाने असं का केलंय. होली स्पिरिट विल ब्लेस यू. आय प्रे दॅट होली स्पिरिट विल गिव्ह यू द विजडम अँड द अंडरस्टँडिंग, द स्पिरिट ऑफ अंडरस्टँडिंग. लेट हा जो समंजसपणाचा आत्मा आहे ना तो तुमच्यावर कार्य करो. आणि ज्या वेळेस तुम्ही वचन वाचाल, वचनाचं प्रकटीकरण, तुमच्या परिस्थितीसाठी उत्तर, आजच्या समाजासाठी सोल्युशन तुम्हाला मिळू दे. जर तुम्हाला वाटत असेल प्रभू हा माझा परिवार, आम्ही हे 4-5 जण, हे माझे नाही का मुलं नातवंड, हा माझा परिवार, बिझनेस, काम, आम्हाला शेवटपर्यंत विश्वासात ठेव, आम्हाला पडू देऊ नको, आम्हाला आरोग्य ठेव, आम्हाला सुखासुखीने, आम्हाला स्वर्गामध्ये एक कोपरा मिळू दे प्रभू, आम्ही खूप समाधानी, आम्ही खूप हॅपी, हीच जर शेवटपर्यंत प्रार्थना करताय तर मला तुम्हाला सांगू द्या, ह्या जनरेशन मध्ये, ह्या पिढीमध्ये ज्या हेतूसाठी देवाने तुम्हाला पाठवलंय ना ते तुम्ही गमावताय. हालेलुया. यू आर मिसिंग द मार्क. तुम्हाला हे समजून घ्यायचंय की परमेश्वराने तुम्हाला इथे का ठेवलंय माहिती, कारण तुम्ही जगाचा प्रकाश आहात, तुम्ही पृथ्वीचं मीठ आहात. सो तुम्हाला हे समजून घ्यायचंय की मी एवढ्यासाठीच नाही. जर तुम्हाला वाटत असेल अरे मी तर अडाणी आहे, मला बोलताच येत नाही, मला प्रार्थनाच करता येत नाही, मला गाताच येत नाही, मला आराधनाच करता येत नाही, मला इन्स्ट्रुमेंट वाजवताच येत नाही, तर मी हे कसं करणार, मला पास्टरांसारखं बोलता येत नाही. अरे ते लीडर्स किती चांगले प्रोफेसी करतात, ते लोक भविष्यवाणी करतात, ते अन्य भाषेमध्ये बोलतात, मला यातलं काहीच येत नाही, तर मी कसं करणार? देन यू आर मिसिंग द मार्क. कारण सत्ता करण्याचा जो अधिकार आहे, डॉमिनियन, ओके, इट केम व्हेन गॉड थॉट दॅट वी विल मेक अ मॅन, लेट अस मेक अ मॅन इन द इमेज अँड द लाइकनेस ऑफ गॉड. आपल्या प्रतिरूपामध्ये, आपल्या सदृश्य मनुष्य बनव, असं ज्यावेळेस परमेश्वर म्हणाला त्यावेळेस ही सत्ता, त्यावेळेस हे अधिकार आले आहेत. ओके, प्रेज द लॉर्ड. सो तुमचं एज्युकेशन, तुमच्या बाकीच्या गोष्टींचा याच्याशी संबंध नाही. येस, युअर एज्युकेशन, तुमचा चांगला स्वभाव, तुम्ही जे 4 चांगल्या गोष्टी शिकताय, टॅलेंट्स किंवा अजून काही नाही का कौशल्य तुम्ही मिळवताय, त्याने तुम्हाला फायदा होणार आहे. इट विल हेल्प यू समवेअर. पण जर त्या गोष्टी नाहीये, तुम्हाला प्रार्थना करता येत नाहीये, तुम्हाला बोलता येत नाहीये, तुम्हाला वाचता येत नाहीये, मग ह्या जनरेशन मध्ये तुमचा काहीच उपयोग नाही. दिस इज डिसेप्शन, ही फसवणूक आहे. प्रेज द लॉर्ड. बिकॉज यू आर इन द इमेज अँड द लाइकनेस ऑफ गॉड. तुम्ही परमेश्वराच्या प्रतिमेमध्ये आणि देवा सदृश्य बनवले गेले आहात, म्हणून तुम्ही लीगली तो अधिकार मिळवलाय की तुम्ही या पृथ्वीवर आणि सर्व निर्मितीवर सत्ता, अधिकार, प्रभुत्व, वर्चस्व करावं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो जो ह्या शब्दाचा अर्थ होतो ना, याचा अर्थ लीगल पॉवर थ्रू लीगल अथॉरिटी. सो तुम्हाला देवाने गॉडने ते डॉक्युमेंट्स तुमच्या नावावर केले. आजपासून ही व्यक्ती ह्या पृथ्वीवर जन्म घेतलाय, या व्यक्तीचा नाही का हेतू काय, ह्या पृथ्वीवर सत्ता करणार, माझ्या संपूर्ण निर्मितीवर, सगळ्या गोष्टीवर अधिकारी बनणार, आणि त्यासाठी लागणारं सामर्थ्य तुम्हाला देतोय. परंतु मग शत्रू येतो आणि म्हणतो
तुझं कोण ऐकतंय? तुझा स्वभाव किती वाईट आहे, तुझ्यामध्ये ते हीच कमतरता आहे, तुझा स्वभाव रडका आहे, तुझं तर तारणच झालं नाही, तू तर त्या वाईट गोष्टींमध्ये गुंतला आहे, तुला व्यसन आहे, तू स्मोकिंग करतो, तू वाईट मित्रांसोबत फिरतो. तू काय अधिकार करणार? तुझी लायकी आहे का? तू डू यू थिंक यू आर एबल, नॉट एबल, डू यू थिंक यू आर क्वालिफाईड? तुझी योग्यता आहे? देव काय असल्या लोकांना उभं करणार आहे? परमेश्वर काय अशा साध्या लोकांना, अशा पापी लोकांना परमेश्वर काय या गोष्टीमध्ये चालवणार आहे? प्रेज द लॉर्ड. हे डाऊट्स, हे जळते बाण सैतान आपल्या विरोधात टाकतो आणि आपण म्हणतो येस, आय एम नॉट वर्दी. हव्वाला वाटलं नो, मी देवासारखी बरं वाईट जाणणारी नाहीये, पण ते फळ मला बरं वाईटाचं ज्ञान करून देईल आणि मी देवासारखी बनेल. सो त्याच गोष्टी, तेच हल्ले, तीच टॅक्टिक, तीच युक्ती वापरून सैतान आपल्या विरोधात येतोय. सो या सगळ्या गोष्टींनी, या फसवणुकीला नाकारा. लॉर्ड हॅज अटेस्टेड, परमेश्वराने ऑलरेडी ना तुम्हाला शिक्कामोर्तब केला आहे की तुम्ही या पृथ्वीचे अधिकारी आहात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो तुम्हाला समजून घ्यायचंय की तुम्ही कशासाठी आहात. तुम्हाला माहितीये, यांचा पहिला मुलगा, दुसरा आबेल आणि पहिला काईन. काईन शेतकरी होता. आबेलाचं अर्पण परमेश्वराने स्वीकारलं. आबेल कोण होता? मेंढपाळ होता. जेवढी त्याच्याकडे मेंढर आहेत किंवा जेवढे प्राणी आहेत त्या सगळ्यांचं जे पहिलं जन्मलेलं आहे, पहिलं फर्स्ट फ्रूट तो देवाकडे घेऊन गेला आणि देवाने त्याच्या अर्पणाचा सन्मान केला, काईनाचं नाही. आणि काईन असं तोंड फुगवून बसला, रागावला होता आणि देवाला कळलं काहीतरी घडतंय. हालेलुया. आणि परमेश्वराला, बायबल सांगतो उत्पत्ती 4:6-7 मध्ये, तेव्हा परमेश्वर काईनास म्हणाला, तू का संतापलास आणि तुझे तोंड का उतरले? तू बरे केले तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय? पण तू बरे केले नाही तर दाराशी पाप टपूनच आहे, त्याचा रोख तुझवर आहे, त्याकरिता तू त्या पापास दाबात ठेव. सो जो ऍक्च्युअल हिब्रू ट्रान्सलेशन हे जे 2:6-7, उत्पत्ती 4:6-7 हे जर वचन ना तुम्ही जर इब्री भाषेमध्ये पाहिलं ना, तर याचा अर्थ काय होतो माहितीये का? आणि परमेश्वर ना काईनला बोलतो, त्याचं मिनिंग असा होतो की परमेश्वर काईनला म्हणतो की तू का चिडलायस किंवा तू अशा प्रकारे का वागत आहेस, का तुझं नाही का तोंड उतरलंय, तुझा चेहरा असा झालाय, तू खिन्न का झालायस? काहीच कारण नाहीये तुला खिन्न होण्यासाठी, तुला रागवण्यासाठी. पण जर तू चांगलं करतोयस तर तू सुद्धा नाही का आनंदी होशील. परंतु तू जर चांगलं करत नाहीये तर दाराशी किंवा नाही का तुझ्या हृदयाच्या जवळच, ओके, इकडे जेव्हा दाराशी म्हटले याचा अर्थ तुझ्या हृदयाच्या जवळच ते पाप आहे ना टपू नये. सो तुझ्या हृदयामध्ये काही गोष्टी बदलायला लागल्यात, तुझ्या मनामध्ये काही गोष्टी बदलायला लागल्यात, तू हेल्दी किंवा नाही का योग्य विचार करत नाही, तुझी विचारसरणी आता बदलायला लागली. आदाम हव्वा आणि फर्स्ट जनरेशन, पहिलं कुटुंब, पहिली मुलं विचार करा आणि त्यांच्यामध्ये ईर्ष्या आली आहे. कुठून आली ही ईर्ष्या? याच्या आधी तर कोणी हे अनुभवली नाही, काही नाही, पण आपल्या सख्या भावाबद्दल याच्या मनामध्ये इतकी ईर्ष्या, इतकी जलसी, इतकं क्रोध आला आहे, जेव्हा की भावाने काहीच केलं नाही. परमेश्वराला याचं अर्पण आवडलं नाही आणि तरी सुद्धा परमेश्वर त्याच्याशी बोलायला आलाय. आणि परमेश्वर म्हणतो की दाराशी, तुझ्या हृदयाच्या ना अगदी जवळ पाप टपून आहे आणि त्याचा रोख तुझवर आहे. द सिन, यु नो, हे जे पाप आहे ना, या सिन, पापाची अभिलाषा आहे तुझ्याबद्दल. इकडे जो शब्द वापरला इब्री भाषेमध्ये त्याचा अर्थ होतो की एखादा पुरुष एखाद्या स्त्री विषयी जसा वासनाधीन होतो, एखादी सुंदर स्त्री पाहिल्यावर एखाद्या पुरुषाला जसं तिच्याबद्दल वाईट विचार येतात आणि तिला वासनेच्या अधीन असताना तो तिच्या विषयी जे घाणेरडे विचार करतो आणि त्या गोष्टीमध्ये जातो, तो जो शब्द वापरला जातो ना, तोच शब्द इकडे वापरलाय की पाप टपून आहे. इथे इब्री भाषेमध्ये तो समान शब्द वापरलाय. याचा अर्थ एखादा पुरुष जेव्हा वासनेने ओढला जातो, एखाद्या स्त्री सोबत तो वाईट कृत्य करतो आणि त्याचं फळ काय होतं, तो एक सिस्टीम बनतो वाईट गोष्टींना जन्म देण्याची. त्या स्त्री सोबत कुकर्म किंवा वाईट गोष्टी केल्यामुळे त्या वासनेद्वारे. तर इकडे परमेश्वर काईनला म्हणत आहे की तुझ्या दाराशी पाप टपू नये, तुझ्या हृदयाजवळ ना पाप आहे ना अगदी असं एकदम तुझ्या हृदयाच्या जवळ थांबलेलं आहे. आणि त्या पापाला तुझ्या बरोबर एखाद्या पुरुषाला स्त्री सोबत जशी नाही का वासना निर्माण होते ना, तशी तुझ्या बाबतीत त्या पापाला तुझ्या हृदयामध्ये प्रवेश करण्यासाठी वासना झाली आहे. एखादा पुरुष जसा स्त्रीच्या शरीराचा विचार करतो तसं हे पाप तुझ्या हृदयामध्ये घुसण्यासाठी, प्रवेश करण्यासाठी, तुझ्या हृदयात येण्यासाठी नाही का प्रयत्न करत आहे. आणि त्या पापाला तुझ्या हृदयामध्ये प्रवेश घेऊन
त्याची सिस्टीम, पापाची सिस्टीम निर्माण करायची. काहीतरी देव त्याला इकडे सांगत होता. बिकॉज दिस वॉज अ फर्स्ट जनरेशन, पहिलं कुटुंब विचार करा पृथ्वीवरचं, आणि पहिली पिढी आहे. हालेलुया. आणि ज्यावेळेस परमेश्वर सांगत होता ना, काहींना वाटलं हा माझ्या भावाबद्दल तर झालंय, देव मला एवढं का बोलतोय, आणि त्याला ते समजलं नाही किंवा त्याने त्या गोष्टीला महत्व दिलं नाही. आणि परमेश्वर सांगतोय की ते त्याचा रोख तुझवर आहे, पण तू तुझ्या हृदयाचे दरवाजे उघडू नको, त्या गोष्टीकडे पाहू नको, सूड भावनेने, रागाने किंवा खिन्न होऊन चालू नको. तू चांगलं कर, पाप तुझ्यामध्ये नाही का येऊ शकणार नाही. कारण जर हे पाप तुझ्यामध्ये आलं तर काय होईल माहिती, तुला वाटत असेल की तू फक्त तुझा विचार करतोय, पण काहीन, तू येणाऱ्या जनरेशनचा नाही का मूळ पुरुष आहेस. तू पृथ्वीवरची पहिली संतती आहे. तू ह्या पृथ्वीवर मी बनवलेल्या, आदम हव्वाने बनवलेलं नाही का पहिलं फळ आहेस काहीन, पण तुझ्याद्वारे पूर्ण जनरेशन करप्टेड होईल, पूर्ण पिढ्यानपिढ्या करप्टेड होईल. सो त्या पापाला इकडे प्रवेश करू देऊ नको, कारण त्याची इच्छा आहे, ती वास नाही तुझ्यामध्ये येण्यासाठी या पापाची, ते तुझ्या हृदयाच्या दाराशी टपून आहे, त्याला तुझ्यामध्ये प्रवेश करायचे. कारण तुझ्या हृदयामध्ये आल्यानंतर पाप त्याच्या मुलांना जन्म देणार, पाप परिपक्व होणार. याकोब त्याच्या पत्रामध्ये म्हणतो की काय होतं, मनुष्य आपल्या वासनेने ओढला जातो आणि भुलवला जातो, मग वासना परिपक्व होऊन काय करते, ती नाही का एक गर्भधारणा करते आणि पापाला जन्म देते. हालेलुया. सो ही पापाची वासना तुझ्यासाठी, तुझ्यामध्ये जर आलं ना तर हे नाही का गर्भधारणा करणार. तुझं शरीर, तुझं हृदय आहे ना, त्या पापाचं काय होणार आहे माहिती, गर्भाशय बनणार आहे. त्या पापाचं गर्भाशय तुझं हृदय बनणार आहे, आणि तिकडून येणाऱ्या सगळ्या पिढ्या करप्ट होणार आहेत, भ्रष्ट होणार आहेत. सो तू त्याला दाबामध्ये ठेव, पण त्याने लक्ष दिलं नाही. हालेलुया. व्हॉट हॅपन्स, खूप लक्ष देऊ नये का, when you fail to settle your internal matter or emotions, your internal emotions, internal matter, internal struggles, when you fail to control it, when you fail to overcome it, it becomes the loss of the generation. Hallelujah. अर्थ असा की ज्या वेळेस तुमच्या आतमध्ये असलेले विचार, तुमच्या आतमधले भावना, तुमचे इमोशन्स, किंवा तुमच्यामध्ये जे चिडचिड होते आतमध्ये, तुमच्या जे घडते मनामध्ये, हृदयामध्ये, ह्या गोष्टींना ज्या वेळेस तुम्ही व्यवस्थित हाताळू शकत नाही, ज्या वेळेस तुम्ही ते तुमचे निगेटिव्ह इमोशन्स, तुमचा राग, तुमची चिडचिड, तुमची जलसी, जे काही तुमच्यामध्ये घडते, तुमच्या मनातलं दुःख किंवा तुमचं होणारा छळ, ह्या गोष्टी जे घडते, ज्या वेळेस ह्या गोष्टी तुम्ही इकडे नाही का तो मॅटर सॉल्व्ह करायला फेल होता, ह्या तुमच्या सोबत जे घडतंय तुमच्या प्राणाच्या लेवलवर, सोल लेवलवर, तुमच्या जीवामध्ये, तुमच्या हृदयामध्ये, मनामध्ये ज्या गोष्टी घडतायत, भावनेसोबत जे घडतंय, त्या गोष्टींना ज्या वेळेस योग्य रीतीने हाताळायला, चांगल्या रीतीने त्यातून बाहेर पडायला ज्यावेळेस तुम्ही अपयशी ठरता, तुम्ही एकटे अपयशी ठरत नाही, तुम्ही त्या पूर्ण पिढीसाठी अपयशाची पायरी बनता, तुम्ही त्या पूर्ण जनरेशन साठी नाही का अपयश किंवा जनरेशन साठी एक अडखळण बनता. प्रेज द लॉर्ड. इकडे त्याने त्याच्या हृदयाला नाही का व्यवस्थित नाही केलं, त्याने त्याच्या हृदयाचे दरवाजे बंद नाही केले, परंतु काईनापासून नाही का पूर्ण असं एक वंश तयार झाला, एक अशी पिढी तयार झाली की जी कुटील होती, जी वाईट होती, देवाचं भय न बाळगणारी होती, ती वाईट गोष्टी करणारी होती, आणि त्या दुष्टाने चालवलेली, त्या सैतानाने चालवलेली पिढी होती. ह्या एका कारणामुळे काईनाला परमेश्वराने आदामाच्या वंशावळीतून हाकललं, रद्द केलं. ज्यावेळेस तुम्ही उत्पत्ती 5 वाचता की आदाम हव्वा यांना हे झालं ते झालं, तर पहिल्या मुलाबद्दल जेव्हा म्हटलंय ना, आबेल मरण पावला म्हणून त्याचाही उल्लेख केला नाही, जिवंत मुलांबद्दल सांगितलं जातं. त्यावेळेस म्हटलंय आदाम 130 वर्षाचा झाल्यावर त्याला त्याच्याशी सदृश्य, त्याच्या प्रतिरूपाचा मुलगा झाला. हे वाक्य प्रभूने ते का म्हटलंय? उत्पत्ती 1:26 मध्ये प्रभू म्हणतो आपल्याशी सदृश्य, आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य तयार करू. आता जो मनुष्य देवाशी सदृश्य, देवाच्या प्रतिरूपाचा आहे, त्या मनुष्याने आता जन्म द्यायला सुरुवात केली आहे, त्याच्याशी सदृश्य, त्याच्याशी प्रतिरूपाचा. आणि परमेश्वराने ही गणना कुठून केली आहे? परमेश्वर म्हणतो शेत पासून, म्हणजे आदाम आणि हव्वाचा लिगली 3रा मुलगा. प्रेज द लॉर्ड.
केन, एबेल अँड सेथ. काईन देवापुढून निघून गेला, त्याने देवाला नाकारलं, रिजेक्ट केलं. आबेल मरण पावला, भावाकडूनच त्याचा खून झाला आणि आता त्याला तिसरा मुलगा होतोय. परमेश्वराने आदामाची आशीर्वादित जी वंशावळ आहे ती सेथ पासून किंवा शेत पासून धरली आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो तुम्हाला समजलं पाहिजे की सत्ता अधिकार करण्यासाठी कोण बनवलं गेलं आहे, तुम्हाला काय करायचे. सो यू हॅव टू रूल, यू हॅव टू डॉमिनेट ओव्हर युअर इमोशन्स, ओव्हर युअर बॅटल्स. इथले युद्ध ज्यावेळेस तुम्ही हरताना, तुम्ही तुमच्या पिढीसाठी नुकसानदायक बनता. सो जरी पडले तरी परत उठा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन सांगतं, धार्मिक 7 वेळा पडला तरी तो परत उठेल, परंतु दुर्जन अरिष्ट आल्याबरोबर जमीनदोस्त होतात. 16 प्रोव्हर्ब्स 24:16. कारण धार्मिक 7 वेळा पडला तरी पुन्हा उठतो, पण दुर्जन अरिष्ट आल्याबरोबर जमीनदोस्त होतात. सो तुम्हाला माहितीये, हे वचन तर सगळ्यांना माहितीये. लेट मी शो यू द मेजर डिफरन्स. हालेलुया. धार्मिक आणि दुर्जन किंवा नाही का नीतिमान आणि अनितिमान ह्याच्यामध्ये फरक काय माहिती? एक वाईट व्यक्ती, धार्मिक आणि दुर्जन याच्यामध्ये फरक काय माहितीये का? कशावरून धार्मिक ओळखता येतो आणि दुर्जन किंवा वाईट अनितिमान ठरतो माहितीये का? इथे असं नाही लिहिलंय की धार्मिक पडत नाही, पडतात दोघही. दुर्जनही पडतो, धार्मिकही पडतो. सो युअर स्टँडिंग डज नॉट प्रूव्ह दॅट यू आर रायचस. हालेलुया. The ability to rise up again when you are falling down, it shows that you are righteous. Hallelujah. म्हणून तुम्ही उभे आहात म्हणजे तुम्ही नीतिमान आहे, तुम्ही पडलेच नाही, पडलेल्यावर हसताय. नो, तुम्ही पडल्यानंतर पुन्हा उठून उभे राहताय हे दाखवतं की तुम्ही नीतिमान आहात. सो दुर्जनही पडतोय, धार्मिकही पडतोय, पण फरक हा आहे की दुर्जन एकदा नाही का पडला की तो उठूच शकत नाही, परंतु धार्मिक 7 वेळा पडतो आणि पुन्हा 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 उभं राहतो बाय द ग्रेस ऑफ गॉड. हालेलुया. म्हणून जरी पडत असाल ना तर घाबरू नका. तुमचं पडणं हे सिद्ध नाही करत की तुम्ही नाही का पापी आहे, तुमची प्रार्थना स्ट्रॉंग नाहीये, अरे तुम्ही पडलात, अरे तो मॅन ऑफ गॉड पडला, अरे ती मुलगी चर्चला जाते कॉयर मध्ये, तिचं असं झालं, ती पडली, हे लोक पतन झाले, अरे ते बॅकस्लाइड झाले, अरे तो पहिलं प्रभू मध्ये एवढं प्रभू प्रभू करायचा, मीटिंग घ्यायचा, आता त्याचं लाईफ बघ. ती व्यक्ती पडलीये म्हणून त्यांची थट्टा करू नका, कानगोष्टी करू नका, कुरकुर करू नका. बिकॉज मॅन इज क्रिएटेड टू रूल अँड डॉमिनेट. हालेलुया. अधिकार सत्ता करण्यासाठी तुम्ही बनवले गेले आहात. आज तो पडलाय, बट ही इज रायचस, कारण ख्रिस्ताची धार्मिकता आपण धारण केली आहे. तो पुन्हा उभं राहणार आणि त्याचा निर्माण करता त्याला पुन्हा उभं करणार. सो पडलेत ना, मी काय करू, कोणाला तोंड दाखव, मी आजपासून चर्चलाच जाणार नाही. नो, राईज अप अगेन. हालेलुया. राईज अप अगेन अँड स्टार्ट वॉकिंग. कारण दुर्जनांना ना पुन्हा उठण्याचं सामर्थ्य नाही, ते उठूच शकत नाही, ते एकदाच पडतात आणि नष्ट होऊन जातात, डिस्ट्रॉइड, जमीनदोस्त. तुम्ही पडाल पण तुम्ही पुन्हा उभे राहाल. प्रेज द लॉर्ड. बिकॉज कारण तुम्ही अधिकारी आहात, तुम्ही पृथ्वीचे अधिकारी आहात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो मला पाहिजे तुम्ही उत्पत्ती याचा पहिला अध्याय पुन्हा पुन्हा वाचा, हे वचन पुन्हा पुन्हा वाचा. हे वचन ना कुठेतरी असं लिहून ठेवा की देवाने कशासाठी तुम्हाला बनवलंय. तुम्ही देवाच्या प्रतिमेमध्ये आहात, तुम्ही देवासदृश्य आहात, तुम्ही देवासारखे आहात. देव तुमच्यासारखा दिसतो, देवाने त्याच्यासारखं तुम्हाला बनवलंय. पिता, पुत्र, पवित्र आत्मा या तिघांची इमेज तुमच्यामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. त्या तिघांचं जे बेस्ट आहे, त्या तिघांचं सगळं रूप मिळून नाही का तुम्ही आहात. सो यू आर द बेस्टेस्ट. आपण म्हणू शकतो उत्तमातली उत्तम परमेश्वराची कलाकृती तुम्ही आहात, कारण पिता, पुत्र, पवित्र आत्मा तिघांचे क्वालिटीज तुमच्यामध्ये. आणि म्हणून यू आर पॉवर्ड थ्रू लीगल अथॉरिटी टू रूल अँड डॉमिनेट. हालेलुया. तुमच्या परिस्थितीवर, त्या अडचणीवर, त्या समस्येवर, त्या फेल्युअरवर किंवा त्या आजारावर किंवा अजून काही असेल, त्या सगळ्यावर तुम्ही सत्ता आणि अधिकार करू शकता. पण इथले मॅटर सॉल्व्ह करा. काहीन इकडे स्वतःला हँडल करायला फेल झाला आणि त्याने ते दरवाजे त्याच्या हृदयाद्वारे उघडले ज्याद्वारे पूर्ण जनरेशन वाईट मार्गाला लागली. सो तुम्हाला वाटत असेल माझं काय, मी काय हे करू, मी कोणालाच हे करणार नाही, मला सगळे बोलतात असंच करतात, आणि तुम्ही त्या हर्ट फिलिंग मध्ये जाताय आणि तुम्ही बिटर होताय, तुम्ही एकमेकांविषयी खूपच
रागावताय किंवा तुम्हाला वाटतंय भले कोणी तुमचा छळ करते, तुम्हाला त्रास देतंय, प्रेज द लॉर्ड, लेट अस सी टुमॉरो हाऊ टू रूल, रेन अँड डॉमिनेट. जर कोणी तुमचं छळ करतंय, त्रास करताय, तर तुम्ही काय केलं पाहिजे? स्पष्टीकरण द्यायचं, नाही द्यायचं, लढायचं, नाही लढायचं, बोलायचं, नाही बोलायचं. ओके, काय करायचं? विल सी इट टुमॉरो. आपण उद्या पाहूया की तुमचा छळ होतोय, तुम्ही काहीच चूक नाही करत आहे, किंवा तुमचं मन चांगलं आहे, तुम्हाला चांगलं वागायचंय, परंतु तरी सुद्धा नाही का तुमच्या नात्यातले म्हणा, तुमच्या ऑफिस मधले म्हणा, शेजारी पाजारी म्हणा, मंडळीमध्ये सुद्धा म्हणा, किंवा कोणी नाही का जगातून इतर असंही कोणी कोणी तुमचा छळ करताय आणि तुम्ही किती प्रार्थना करताय, किती चांगलं वागताय, आणि तुम्हाला नाही समजत आहे की कसं ह्यातून बाहेर पडावं, कसं लोकांना सांगावं की हे तुम्ही केलंच नाही. हालेलुया. बायबल मधून आपण उद्या पाहूया की ह्या गोष्टी कशा केल्या पाहिजेत. प्रेज द लॉर्ड. व्हॉट विल बी द करेक्ट स्टेप. हालेलुया. आपण काय केलं पाहिजे अशा सिच्युएशन मध्ये? कारण जर तुम्ही सत्ता अधिकार करण्यासाठी बनवले गेले आहेत, तर तुम्ही ह्या गोष्टीला घाबरलं पाहिजे का? ह्या गोष्टीमुळे तुम्ही नाही का पूर्णपणे पतन पावले पाहिजे का? की कोण छळ करतंय किंवा तुमच्याबद्दल कोणी चुकीचं बोलतंय, कोणी तुम्हाला नावं ठेवतंय आणि हा सगळा समाज तुमच्यावर हसतोय. हा समाज ठरवत नाही तुम्ही काय करणार. इट हॅज कम फ्रॉम अबाव, फ्रॉम द फादर. हालेलुया. परमेश्वरापासून हे आलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. सो गॉड विल लिफ्ट यू अप. हालेलुया. तुमचे नेत्र त्या परमेश्वराकडे लावून ठेवा. आपण अपयशी होण्यासाठी नाहीये, बट जर तुम्ही अधिकारी आहात तर अधिकाराची भाषा बोला, ते शब्द वापरा. तुमचं वय काही असू दे, तुमची परिस्थिती काही असू दे, कितीही मोठ्या अडचणीत असाल किंवा कितीही चांगलं लाईफ असू दे, स्टार्ट स्पीकिंग बाय अथॉरिटी. अधिकाराने बोलायला नाही का सुरुवात करा. हालेलुया.